नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आषाढी एकादश जवळ आली आहे आणि आता आपण बघणार आहोत काही उपवासाचे पदार्थ. तर आज आपण करतोय उपवासाची मिनी थाळी. तर उपवासाची मिनी थाळी करण्यासाठी इथे मी 1 कपला थोडीशी कमी अशी ही भगर घेतलेली आहे. तर भगर आपण ताटामध्ये ओतून घेतलेली आहे आणि आता आपण ते निवडून घेतोय. तर तुम्हीसुद्धा अशी व्यवस्थित अशी भगर निवडून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काही खडा वगैरे असेल तर काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला भगरचा वापर करायचा आहे. तर ही भगर मला थोडी जास्तच वाटत आहे. तर एकटीसाठी खूप होईल हा तांदूळ, कारण आपण भगर शिजल्यावर अगदी डबल होऊन जातो, भरपूर होतो याचा भात शिजल्यावर. त्यामुळे माझा एकटीचाच उपवास आहे. तर मी आता भगर कमी करून अर्धाच कप घेतलेली आहे. तर आता ही अर्धा कप भगर आपण या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता आपण भाताला लागणारं साहित्य करूया रेडी. तर मी इथे अर्धा कप शेंगदाणे घेत आहे. शेंगदाणे मी अगोदरच भाजून ठेवलेले होते. तर अर्धा कप आपण शेंगदाणे इथे आता बारीक म्हणजेच ओबडधोबड थोडंसं वाटून घेणार आहे. जर तुम्हाला ओबडधोबड नसतील आवडत तर तुम्ही बारीक कूट करून घेतलं तरीही चालेल. आणि शेंगदाणे कोणाला जास्त आवडतात तर कोणाला कमी आवडतात. तर तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं प्रमाण इथे कमी जास्त तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने ओबडधोबड मी इथं हे कूट करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. तर कूट आपलं झालेलं आहे. तर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे मिरच्या घालून घेत आहे, कारण आपल्याला या मिरच्या वाटून भातामध्ये फोडणीसाठी वापरायच्या आहेत. तर ह्या 7 मिरच्या आहेत, अगदी लहान साईजच्या आहेत. त्यामुळे मी इथे 7 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि उपवास म्हटलं की थोडंसं काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं, म्हणजेच असं जरासं तिखट खावं असं वाटतं. त्यामुळे मी थोडंसं तिखटच करते. तर इथे मिरचीच्या अंदाजाने आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बारीक वाटून घेऊया. तर वाटून आपली छान मिरची बारीक झालेली आहे. आपण हे काढून घेऊया वाटीमध्ये. तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरचीचं प्रमाण कमी जास्त वापरू शकता. म्हणजे जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे, तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट करा, कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटचं प्रमाण इथे कमी वापरू शकता. तर मिरची आपली वाटून झालेली आहे. शेंगदाणे पण आपले छान ओबडधोबड करून घेतलेले आहेत. तर काय करूया, आपण भाताला फोडणी घालायची आहे. तर त्याआधी आपण हे भगरचे तांदूळ धुवून घेऊया. स्वच्छ 2 पाण्याने आपण हे भगरचे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आणि आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे हे छोटं पातेलं. जेवढा भात आहे तेवढ्याच अंदाजाने मी ते पातेलंसुद्धा छोटंच ठेवलेलं आहे. तर आपण आता घालत आहेत गाईचं तूप. आता हे पावसाळ्याचे सीझन असल्यामुळे तूप आपलं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे ते पडायला जरा वेळ लागला. तर आपण हे घातलेलं आहे गाईचं तूप. तर फोडणीमध्ये आपण इथे घालतोय मिरची. जर तुम्हाला जिरं आवडत असेल किंवा तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर प्रथम तुम्ही इथे जिरं वापरलं तरी चालेल. छान अगदी मस्त भाताला खमंग असा हे स्वाद येईल. तर आपण इथे फोडणीमध्ये आता जी मिरची आणि मीठ वाटून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम पूर्ण लो करून घेतलेली आहे. नाहीतर मग आपल्याला मिरचीचा ठसका खूप येईल. त्यामुळे गॅसची फ्लेम मी लो करून घेतलेली आहे. तर मिरची आपली तुपामध्ये परतून झाली की मग आपण याच्यामध्ये हा भात घालून घ्यायचा आहे. 1-2 मिनटं आपण परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर हा अर्धा कप तांदूळ आहे, तर मी इथे 2 कप पाणी घालत आहे, कारण या भाताला थोडंसं पाणी जास्त लागतं. म्हणजे तांदूळसुद्धा माझा जुना आहे आणि आपण जे कूट घालणार आहे त्यामुळे भाताला खूप थिकनेसपणा येईल. त्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण थोडंसं जास्तीचं वापरायचं आहे. म्हणजे नेहमी आपण जेवढं भाताला वापरतो त्यापेक्षा थोडंसं अर्धा कप पाणी आपण जास्त वापरायचं आहे. तर पाणी आपण अंदाजे व्यवस्थित घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट. तर कूट तुम्ही आता तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालून घ्यायचं आहे, कमी जास्त, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आता हे पूर्ण कूट घालून घेत आहे. कुटामुळे काय होतं की भाताला लवकर थिकनेसपणा येतो. त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरून घ्यायचं आहे. आणि हा भात व्हायला वेळ लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली रेडी होते. अगदी झटकन पटकन आपण उपवासाला
खायला घेऊ शकतो. गरम गरम आपल्याला जेव्हा खायचं आहे फराळ, उपवासाला आपल्याला जेव्हा उपवासाला फराळ करायचा असतो त्या टायमाला तुम्ही अगदी गरम गरम करून खायला घेतलं तरीही चालेल. अगदी 10 मिनटातच रेडी होतो. तर अशा पद्धतीने हे भाताचं आपलं पाणी बघा कसं थिक झालेलं आहे. हळूहळू हे पाणी लगेच आटलं जातं. अगदी 5 मिनटाच्या आतच पाणी आटलं जातं भाताचं. आता पाणी आटलं की आपण बारीक गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. एक 5 मिनटं आपण वाफ काढलेली आहे, झाकण उघडलेलं आहे. तर आता आपण हे तांदूळ व्यवस्थित मिक्स करूया. याला आपण थोडंसं जास्तीचं पाणी घातल्यामुळे थोडंसं वरती राहिलेलं आहे, पण भात आपला पूर्ण रेडी झालेला आहे. तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता असा झाकून ठेवत आहे. भात पूर्ण व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता आपल्याला थाळी तयार करण्यासाठी आपण तळून घेत आहे उपवासाचे हे साबुदाणा पापड. तर साबुदाणा पापड हे आपण घरातच केलेले आहेत. जर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये नक्की दाखवेल. तर असे आपण हे पापड छान असे मस्त तळून घ्यायचे आहे आणि असा गरम गरम भात आपण सर्व करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी छान असा मस्त, एवढं आपण थोडंसं पाणी जास्त घातलं होतं तरीसुद्धा भात अगदी मस्त झालेला आहे आणि थोडंसं ओलसर राहिला तरी अगदी छान लागतो, सुकं लागत नाही घशामध्ये. तर आपण त्याच्यावरती तुपाची धार घालून घेतलेली आहे. तुम्हाला तूप घालायचं आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घालून घेऊ शकता. त्याबरोबर 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि ह्या भुईमुगाच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत मीठ घालून. त्याचबरोबर इथे आपण सर्व केलेला आहे साबुदाण्याचा पापड. तर अशी ही आपली मिनी रेसिपी, मिनी थाळी रेडी झालेली आहे उपवासाची. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. थँक्यू.